खरं तर विधानसभेची निवडणूक आहे, ही काय साधी निवडणूक नाही आहे. आज आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि राज्यात उद्या भाजपचंच सरकार येणार आहे. फक्त आपल्याला करायचं आहे की आपला आमदार हा भाजपचा असावा. मी नेहमी हे उदाहरण देते, मी आजही तेच उदाहरण देणार आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पाण्याची टाकी बसवतो तेव्हा त्या टाकीला जी पाईपलाईन घालतो ती सलग एकसारखी एकाच कंपनीची घालतो ना, का तुम्ही 4 वेगळ्या वेगळ्या कंपनीची लाईन घालता? तसाच आहे, जर केंद्रात तिथं टाकी बांधलेली आहे, तिथला सगळा निधी, तिथल्या सगळ्या योजना जर आपल्याला खालीपर्यंत रुजवायच्या असतील तर आपल्याला एकसारखी पाईपलाईन इथंपर्यंत घालावी लागेल. आणि जर राज्यात भविष्यात भाजपाचीच सत्ता येणार आहे तर आपला आमदार सुद्धा इथे भाजपचाच असला पाहिजे, हा निर्धार करण्यासाठी आजची ही निर्धार सभा आहे. मला पुष्पाताईंचं खरोखर कौतुक वाटतंय. मला वाटतंय मला आता सभेला जायची गरज नाही, पुष्पाताई पूर्ण तयार झालेल्या आहेत. पुष्पाताईंची सुरुवात मी बघितलेली आहे आणि आत्ता त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, मी पण 2 मिनिटं ऐकत बसले. ह्या तीच व्यक्ती आहे ना जिला मी आधीपासून बघत होते, ज्या मला म्हणत होत्या वहिनी मला काय भाषण करायला सांगू नका स्टेजवरती, आणि आज जर ह्या इतकं सुंदर बोलतायत याचा अर्थ त्यांनी स्वतःला बनवलेला आहे, त्या घडलेल्या आहेत. तो आत्मविश्वास त्यांना या पक्षाने दिलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला मी या पक्षाचे आभार मानीन की त्यांनी महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्यांच्यात धाडस निर्माण केलं आणि त्यांना आत्मविश्वास दिला. आज गीताताईंनी तुम्हीच भाषण केलं, यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं मांडलं, अगदी जसं आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये. खरं तर भाषण असं काहीच नसतं. भाषण काय करायचं असतं, आपल्या जे मनात असतं आपली मतही लोकांच्या समोर व्यक्त करायची असते आणि तेच भाषण असतं. भाषण ठरवून करता येत नाही. त्यामुळे मला त्यांचंही कौतुक आहे की त्यांनी जे मनात होतं, ज्या 4 ओळी होत्या मनात त्या त्यांनी सांगितल्या आणि खूप स्पष्टपणे सांगितल्या. पुष्पाताईंनी पण 50% तिकिटाचा उल्लेख केला. पुष्पाताई, ह्याच्यामुळे मला वाटतं पुरुषांची संख्या कमी झाली आहे, कारण रुसून बसलेत घरात, बायका आता घरात थांबेना झाल्यात. अर्धे तिकीट झाले, बायकांच्या पायाला लागली आहे भिंगरी, सारख्या या बसमधनं प्रवास करायला उठून चालल्यात म्हणून पुरुष रुसलेत. काय करूया सांगा? अर्ध तिकीट बसचं झालं, त्यात 1500 रुपये हाताशी आले. बरं, दिवाळीच्या आधी भेट मिळाली आणि 7,500 रुपये, 1500 पण नाही, नुसते 7,500 रुपये. ही किंमत किती मोठी आहे ही त्या बाईला विचारा जिला एखाद्या बचत गटाच्या मीटिंगसाठी जाण्यासाठी 30 रुपये गोळा करायला 3 घरांमध्ये जावं लागतं. त्या बाईला विचारा या 1500 रुपयाची किंमत. आणि खरोखर ही जी आहे ती आर्थिक सुरक्षा आहे. कुठलीही महिला कधीही नवऱ्याने पैसे दिले तर ती स्वतःच्या मौज मस्तीसाठी उडवत नसते, कुठलीच उडवत नाही, आम्ही सुद्धा नाही. आणि ही फॅक्ट आहे की महिलांच्या हातात पैसा नेहमी सुरक्षित असतो. आणि म्हणून तुम्हाला आता लक्षात येत आहे का, जेव्हा मोदींनी 2014ला सांगितलं जनधन खातं चालू करा, हे कशासाठी जनधन खातं चालू केलं होतं ते आज लोकांना कळायला लागलंय. का बँकेमध्ये जाऊन अकाउंट उघडा म्हणून सांगितलं होतं ते आज लोकांना कळायला लागलंय. आणि महिलांच्याच नावे का पैसे जमा केले, कारण तेवढी शाश्वती आहे की ही महिला कुटुंबाचा आधार आहे. कारण एक महिला जर घरामध्ये तुमची आजारी पडली ना, बायको वगैरे, तर मग तुमचे खाण्याचे सुद्धा वांदे होतात. त्याच्यामुळं संपूर्ण कुटुंब हे स्त्रीवरती अवलंबून आहे आणि स्त्री हा कुटुंबाचा खरा कणा आहे. म्हणून तिला गृहिणी म्हणतात, कारण संपूर्ण गृह जिचा ऋणी असतो ती गृहिणी असते. आणि तिच्यावरती विश्वास हा महायुती सरकारने दाखवलेला आहे. आणि म्हणून या महायुती सरकारने पुन्हा सत्तेत येणं ही आमच्यासारख्या भगिनींची गरज बनलेली आहे. कारण इतके वर्षात, खरंच आहे जसं पुष्पाताई म्हटल्या, इतके वर्षात कुणी आपला विचारच केला नाही. आज शेतकऱ्यांना 12,000 रुपये जमा होत आहेत त्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेतून. यापूर्वी 12 रुपये सुद्धा कुठल्या शेतकऱ्याला द्यायचा विचार केला नाही हो सरकारने. मग महायुती सरकार वाईट का? एवढ्या चांगल्या योजना युवकांच्या पासून ते ज्येष्ठांच्या पर्यंत, महिलांच्या पासून शेतकऱ्यांच्या पर्यंत योजना राबवणारं एकमेव सरकार आहे. आणि त्या योजना फक्त कागदावर नाही आहेत बरं का, या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलेल्या आहेत, लोकांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळं आज या सरकारविषयी एक विश्वासार्हता लोकांच्यात तयार झालेली आहे. आम्ही आता इतकं महिनाभर झालो, आम्ही सभा घेतोय, आम्ही छोट्या छोट्या मीटिंग्स घेतोय, लोकांना भेटतोय. यांच्या सगळ्यांच्या 200च्या वर सभा झालेल्या आहेत, करून मीटिंगा घेऊन झालेल्या आहेत. आणि आम्हाला दुर्दैव आहे ह्या भागाचं की आम्हाला अजूनही
जेव्हा 2014ला अमोल साहेबांचा प्रचार करायला आम्ही आलो होतो इथं, तेव्हा जी समस्या होती ती आजही समस्या आहे. रस्त्याची, गटरीची, कचऱ्याची सगळी तीच समस्या आहे. मला वाटतं आता परवा आपण त्या पलीकडच्या कॉलनीमध्ये उद्घाटन केलं रस्त्याचं. म्हणजे जर 5 वर्षानंतर तुम्हाला जर ह्याच समस्या जर जाणवत असतील तर हे कुठंतरी बदलायला लागतंय. आणि बरोबर बोलल्या गीताताई, ह्या सगळ्या समस्यांचा ऋतू आता बदलायला लागतोय. इथं बदल व्हायला लागतोय. कारण ज्या 5 वर्षामध्ये ज्या आमदारांनी काम करणं अपेक्षित होतं, लोकांची विकास कामं करणं अपेक्षित होतं, ज्या काही त्यावेळेस जे काही खोटं नरेटिव्ह सेट केलं गेलं, अमोल साहेबांच्या बद्दल असू देत, सरकारबद्दल असू देत, जे काही खोटा प्रचार केला गेला, कुठेतरी त्या प्रचाराला सर्वसामान्य माणूस बळी पडून इथे 2019ला सत्तांतर झालं किंवा इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. पण ज्या आशेने लोकांनी त्यावेळेस मतदान केलं असेल की बाबा काहीतरी नवीन, एक नवीन चेहरा आहे, काहीतरी नवीन चांगलं करेल, तर असं काहीही घडलेलं आम्हाला दिसत नाही आहे. मला वाटतं संपूर्ण लोकांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांच्या इच्छेवरती, सर्वसामान्य माणसाच्या मतदानाच्या विश्वासावरचा त्यांनी विश्वास उडवून टाकलेला आहे. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये रस्ते, गटरी ह्या तर विकास कामाच्या गोष्टी लांबच, पण आमदार सुद्धा कधी भागामध्ये फिरकलेत असं मी कोणाच्या तोंडून ऐकलेलं नाही. आणि हे दुर्दैव आहे. जर आपण विकासाला मतदान करतोय तर तो विकास दिसला पाहिजे, नाहीतर लोकांचा मतदान प्रक्रियेवरनं विश्वास उठेल आणि परत उद्या लोक म्हणतील विश्वास पानिपतच्या युद्धातच मेला, आता विश्वासच नाही. त्याच्यामुळं मतदानावरचा विश्वास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला जे सामर्थ्य दिलेलं आहे, मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा आपण योग्य रीतीने वापर करायला पाहिजे. आपण मतदान करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. योजना काय आहेत सरकारच्या, त्या कशापणे राबवलेल्या आहेत याच्या मी डिटेलमध्ये जाणार नाही, पण आज त्या योजना तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत याचा अर्थ त्या कोणीतरी पोचवलेल्या आहेत. कोणीतरी पुढाकार घेतला म्हणून इथे कॅम्प्स राबवण्यात आले, कॅम्प लावले म्हणून त्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या. म्हणजे कोणीतरी तुमचा विचार केला. आणि हा विचार आता आपण केला पाहिजे की ज्या व्यक्तीने आमदार नसताना जर आमचा एवढा विचार केलेला आहे तर त्या व्यक्तीला यावेळेस आपण संधी द्यायला पाहिजे. कारण 2014 नंतर अमोल साहेबांनी जी कामं केली ती परत या भागात कामं झाली नाहीत. आणि पुन्हा एकदा आपल्याला शाश्वत विकासाकडे जायचं असेल, कायमस्वरूपी विकासाकडे, तर आपल्याला भाजपाला निवडून देणं, अमोल साहेबांना निवडून देणं हे क्रमप्राप्त आहे. आज ही बैठक फक्त याच्यासाठीच आहे की आपण फक्त विचार मंथन करायचं आहे. प्रत्येक जण आपापले जे विचार मांडते त्याचा आपण घरी जाऊन विचार करायचा आहे की बाबा इतक्या लोकांनी त्यांचं म्हणणं मांडलं, मत मांडलं, मी आज माझं स्वतःचं मत मांडलं. कारण हे बघा, माझा जन्म कोल्हापूरचा आहे, मी लहानपणापासून कोल्हापुरात वाढले, पण मी कोल्हापूर त्यावेळेस जे बघितलेलं आहे तेच अजूनही बघते आहे, काही बदल नाही आहे. मग जर कुठेतरी आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा असेल, ज्या पद्धतीनं आता आपल्या जवळच एअरपोर्ट झालंय, हा शाश्वत विकास आहे, याला शाश्वत विकास म्हणतात. म्हणजे जो कायमस्वरूपी आहे, भविष्यात त्याच्यामुळं आजूबाजूच्या जमिनींच्या किमती वाढतात, आजूबाजूच्या कॉलन्या सगळ्या चांगल्या पद्धतीनं सेट होतात, कारण तेवढा निधी मिळतो आपल्याला, कारण एअरपोर्ट जवळ असल्यामुळे हा सगळा भाग त्याच्या जवळपासचा आहे. हा शाश्वत विकास असतो. आणि त्याच्यानंतर नक्कीच आपल्या गावाचा आला, आपल्या गल्लीचा आला विकास. या सगळ्या गोष्टी या आमदाराकडून करून घ्यायच्या असतात. त्यामुळे आपल्याला पहिला माहिती पाहिजे की आपल्या जिल्हा परिषद सदस्य काय काम करणार आहे, ग्रामपंचायत सदस्याची काय कामं आहेत, आमदाराची काय कामं असतात, खासदाराची काय कामं असतात. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण त्या त्या विचारांनी मतदान करू. लाडकी बहीण योजना जी एवढी गाजली ना, या लाडक्या बहिणीला विरोध करायला पहिला काँग्रेसचे आमदार होते सभागृहामध्ये. लाडकी बहीण योजना राबवायची नाही. का राबवायची नाही? ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या तिजोरीवरती जास्त ताण आणते म्हणे, बोजा वाढवते. तेव्हा आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असू देत, देवेंद्रजी फडणवीस असू देत, नाहीतर अजितदादा पवार असू देत, यांनी परवा जी लाडकी बहीणची सभा घेतली त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही एवढा अभ्यास करून ही योजना आणलेली आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीचा तुम्हाला विचार करायची गरज नाही. इथून पुढचं 5 वर्ष आमचं सरकार येणार आहे आणि ही योजना पण तितक्याच प्रभावीपणे आम्ही राबवणार आहे.
हा विश्वास जर त्यांच्या मनामध्ये असेल तर ह्या विश्वासाला कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार असलं पाहिजे. त्या विश्वासाचे पाईक होण्याची आता आपल्याला संधी मिळाली आहे. ज्या भावानं रक्षाबंधनला पहिली ओवाळणी आपल्याला घातली आणि भाऊबीजेला दुसरी ओवाळणी दिली, त्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची आता ही संधी आहे. लाडका भाऊ योजना सुद्धा लवकर येणार आहे. त्यामुळं 1,00,000 महिलांना 1,00,000 महिलांना जर लाभ मिळाला असेल तर त्या 1,00,000 महिलांनी जर मतदान केलं तर तुमचं एक वरचं 1,00,000 मतदान पुरेसं आहे आम्हाला. आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे, तेव्हा सकाळी लवकर उठून आपापलं बूथ कोणतं आहे, आपल्याला स्लिप आलेत का नाहीत घरी, याचं एक जबाबदार नागरिक म्हणून हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळं सकाळी तुम्ही गल्लीतल्या बायकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाक मारून एक 5-6 जणी ग्रुप करून तुम्ही मतदान सकाळी सकाळी करून या. कारण नंतर जातो, दुपारी जातो, संध्याकाळी जातो आणि मग ते मतदान होत नाही. आपल्याला जास्तीत जास्त मतदान बाहेर काढून मतदान करायचं आहे. लक्षात ठेवा, हा तुमचा अधिकार आहे, जिथं दुसरे लोक तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत. इतर वेळेस आपण काय निर्णय घ्यायचा हा आपल्या हातात नसतो. बरेच वेळा आपण एकमेकांना विचारून निर्णय घेतो किंवा घरातल्या मोठ्यांना विचारून निर्णय घेतले जातात. पण मतदान ही अशी गोष्ट आहे जिथं तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. आणि तेवढं जर आपल्याला घेता येत असेल तर तो हक्क आपणच आपल्या विचारांनी, आपल्या मनाने बजावला पाहिजे, या मताची मी आहे. तुम्हाला सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. दक्षिणेचं खरंच वारं फिरलेलं आहे. आम्ही त्या फिरत्या वाऱ्यातच आता फिरायला लागलेलो आहे. त्यामुळे आम्हाला लक्षात येतं आहे आणि मला असं वाटतं की ज्या दिशेला वारं वाहत आहे त्या दिशेलाच आपण सगळेजण चालावं. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.